नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत। ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी पुण्यातील टीडीआर आणि जमीन वाद प्रकरणावरून शासन आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्यासोबत अनेक चित्रपटांमधून मनोरंजन करणाऱ्या उषा चव्हाण यांनी आता न्यायासाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे त्यांनी शासनाकडून मिळालेल्या जीवनगौरव पुरस्कार परत करत तीव्र निषेध नोंदवलाय। पुण्यातील धनकवडी परिसरातील त्यांच्या खासगी जमिनीवरून हा संपूर्ण वाद निर्माण झालाय। संबंधित मालमत्ता अद्याप अविभाजित असल्याचे उच्च न्यायालयाने नमूद करत त्यांचा मुलगा हृदयनाथ कडू देशमुख यांचा कायदेशीर हिस्सा मान्य केला। मात्र तरीही पुणे महापालिकेकडून एका बिल्डर कंपनीच्या फायद्यासाठी टीडीआर मंजूर करण्यात आल्याचा आरोप उषा चव्हाण यांनी केलाय। या प्रकरणी त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, नगरविकास विभाग तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी आणि निवेदन दिल्याचं सांगितले। टीडीआरचं सगळं खातं वगैरे आपल्या शिंदे साहेबांकडे आहे आणि त्यांना सगळी कागद प्रत्येकांना मी कागदपत्र पाठवलेली आहे। हे जे पुण्याचे कॉर्पोरेशनचे काय म्हणतात त्यांना आयुक्त, शेवटी राम आहे त्यांच्या नावात पण राम नाहीये, ते बेकायदेशीर करतात। हे सगळ्यांनी नोंद करून घ्यावी। मग असे हलणार नाही असं बघत बसतात, बाकी उत्तरच देत नाही ते। काय कोण जाणे त्यांच्यावर काय प्रेशर असतं, स्वतःच्या मनाचंच ते ठरवून बोलत नाही लोकांकडे। तुम्ही काहीतरी त्यांना कागदपत्र द्या की नाही बाबा